ठाणे विघ्नहर्ता भटकंती आणि गुंतवणूकमध्ये मी विनायक पवार आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो। मागील वर्षी ज्या काही चुका आपल्या हातून यूट्यूबवर झाल्या असतील तर त्या सोडून द्या, पण आता 2024 या नवीन वर्षी पुन्हा त्याच चुका तुम्ही प्लीज कृपया करू नका। जर त्या तुम्ही चुका पुन्हा केल्यात तर तुमचं चॅनल यूट्यूब कायमचे डिलीट केलं जाऊ शकतं यूट्यूबकडून। त्यामुळे यावर्षी फक्त ऐकावे जनाचे करावे मनाचे हे वाक्य लक्षात ठेवा आणि यूट्यूबवर चांगले कंटेंट बरोबर लक्ष वेधणारं टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग आणि थंबनेल या सर्वांचा वापर करून आपला वॉच टाइम आणि सबस्क्राईब वाढवण्याचा प्रयत्न करा। जास्त वेळ न घालवता आता आपण आपल्या व्हिडिओकडे जाणार आहोत। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। यूट्यूब आणि YT स्टुडिओवर नवीन अपडेट येण्यास सुरुवात झाली आहे। त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। YT स्टुडिओवर प्लस आयकॉन अपडेट आलेला आहे। यूट्यूबवर ऑलरेडी ते होतंच। यूट्यूबवर प्लस आयकॉनवर क्लिक केल्यास क्रिएट अ शॉर्ट, अपलोड व्हिडिओ, गो लाईव्ह आणि क्रिएट अ पोस्ट हे 4 ऑप्शन दिसतात। पण YT स्टुडिओ ॲपवर प्लस आयकॉनवर क्लिक केलं तर त्यात व्हिडिओ अपलोड होतो किंवा शॉर्ट अपलोड होतो। पण यूट्यूबवर ॲड साऊंड आणि टेक्स्टचं ऑप्शन आहे, पण YT स्टुडिओ ॲपवर ते ऑप्शन नाही आहे। यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अनलिस्टेड करून आपण टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग सर्व सेटिंग करून मग आपण पब्लिक करतो। पण YT स्टुडिओमध्ये विजिबिलिटीमध्ये अनलिस्टेड करायचं नसून प्रायव्हेट करून टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग करून मग पब्लिक करायचं ऑप्शन दिलं गेलेलं आहे। व्हिडिओ अपलोडसाठी YT स्टुडिओ खूप चांगलं ॲप्लिकेशन इन फ्युचर बनू शकतं। पण जर शॉर्ट क्रिएटर असाल आणि तुम्हाला जर शॉर्टमध्ये गाणे आणि टेक्स्ट जर ॲड करायचं असेल तर यूट्यूबसारखा दुसरा पर्याय तुम्हाला उपलब्ध अजून तरी नाही आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा। शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।